खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय या ब्लॅक मनी कुठे जातो, म्हणजे केवळ तो स्विस बँकेत जाऊन थांबत नाहीये. स्विस बँकेमध्ये गेल्यानंतर किंवा अशा फॉरेन बँक्समध्ये गेल्यानंतर किंवा भारतातही असताना तो कुठे ना कुठेतरी गुंतवला जातोय आणि त्यातून पुन्हा एक मार्केट उभं राहतंय, एक इकॉनॉमी त्याच्यामधून एक क्रिएट होते जी व्हर्च्युअल आहे, कारण तो ब्लॅक आहे, ती व्हर्च्युअल इकॉनॉमी आहे. तर आपण आता जसं म्हणतोय की ही व्हर्च्युअल इकॉनॉमी ही जी क्रिएट होते या सगळ्या परिस्थितीमध्ये, तर भारतामध्ये हा ब्लॅक मनी कुठे कुठे इन्व्हेस्ट होतोय आणि याला ट्रॅक डाऊन करायचं असेल तर काय करायला पाहिजे कायद्याच्या या अनुषंगाने आणि गुंतवणूकदार हाच सर्वात खरा कळीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. धन्यवाद. बँकिंग क्षेत्र, इन्शुरन्सचं क्षेत्र, भांडवल बाजार हा एकूण फायनान्शियल सेक्टरचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण ह्याच्या विरुद्ध रिअल इस्टेट आहे, रियालिटी सेक्टर आहे, बॉलिवूड आहे आणि मी तर म्हणेन IPL 1, 2, 3, 4 आणखीन सगळे आहेत. शिवाय ह्याच्या पलीकडचे अनेक असे खेळ आहेत की जे कमर्शियल पद्धतीने खेळले जातात, ज्या ठिकाणी बेटिंग होतं. ह्या सगळ्या एरियाज आणि अर्थातच गोल्ड मार्केट आहे, बुलियन एक्सचेंज आहे, अन्नधान्याचा जो कमॉडिटी फॉरवर्ड ट्रेडिंग जे होतं ते, हे सगळे क्षेत्र ब्लॅक मार्केटचा पैसा ओतण्याकरता आहेत. याला आपल्या देशामध्ये एक कायदा आहे, तो 2005 साली निर्माण झाला. अँटी मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट असं त्याचं नाव आहे. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? लॉन्ड्रिंग म्हणजे आपले कपडे धुणे. इथे पांढरा पैसा काळा होऊन काळाचा काळा फिरत राहतो, काळा पैसा मल्टिप्लाय होत जातो. आणि आज देशामध्ये प्रणब कुमार मुखर्जी हे आमचे अर्थमंत्री आहेत देशाचे, त्यांची बॉटम लाईन आहे बजेटची 10 लाख कोटी. पण त्याच्या कितीतरी पटीने, कितीतरी मी मुद्दाहून म्हणतोय, कारण तो शोध त्यांनीच घ्यायचा आहे. काळा पैसा या देशात आहे तो किमान 1000 पटीने जास्त आहे. हा काळा पैसा या अर्थव्यवस्थेमध्ये पॅरलल फिरतोय. आणि आज रियालिटी सेक्टरमध्ये मुंबईमधले भाव 10-10 वर्षे बिल्डिंग तयार होऊन पडलेत, फ्लॅट विकत घ्यायला नाहीत, पण भाव पडत नाहीत. हो, अर्बन लँड सिलिंग ऍक्ट रद्द झाला तरी भाव कुठे पडलेत? का पडत नाहीत? कारण मी तुम्हाला सांगतो, संपूर्ण जगभरचा पैसा स्टॉक एक्सचेंजमध्ये आलाय इथले फ्लॅट्स विकत घेण्याकरता. आणि इथले फ्लॅट्स आज इथल्या मुंबईकराला उपलब्ध नाही आहेत. हा काळा पैसा ज्यांच्या हातात आहे ते NRIs पण असतील. कदाचित याच देशातला माणूस जो जाऊन अमेरिकेत स्थिर झाला, त्याच्या हातात पैसा आलाय, तो आता परत देशात येऊन मुंबईतला फ्लॅट, मुंबईतली जागा टॉवरमध्ये एक फ्लोअरच्या फ्लोअर बुक करतायत. तर ते विकले गेलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, असं चित्र आहे. राहायला कोणी आलेलं नाहीये. इन्व्हेस्टमेंट म्हणून इथे ठिकाणी एक प्लेस आहे. मला काय सांगायचं आहे? मला हे सांगायचं आहे की रियालिटी सेक्टरमध्ये आज टोकियो, मुंबई, लंडन आणि न्यूयॉर्क ही 4 मोठी शहरं आहेत. मुंबई इथे सगळ्या बिल्डिंग क्षेत्रामध्ये ज्या काही टॉवर्स उभे राहतात ते काळ्या पैशाच्या जोरावर आहेत. आणि हा काळा पैसा आज संपूर्ण NRIच्या हातात आहे. तो इथे गुंतवला जातो. तो त्यांच्या हातात तिथे जास्त पैसे जमलेत म्हणून येतो. पण इथल्या लोकांना घरं मिळत नाहीत. म्हणजे हा सामाजिक दुष्परिणाम झाला. काळा पैशाचा सामाजिक दुष्परिणाम म्हणजे मुंबई शहर ही विदेशांच्या हातात विकली जाते आणि मुंबईकराला 1 इंच पण जमीन विकत मिळत नाहीत. सगळे फ्लॅट्स विकले गेले. ते इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड असे आहेत. आणि म्हणून आदर्शसारख्या घटना घडतात. आणि आदर्श ही एकच आदर्श या मुंबईत राहिलेली नाही आहे. साधारणपणे 10,000 सोसायट्या आदर्शसारख्या आहेत. ते काळ्या पैशाच्या जोरावर आहेत. आणि अर्थातच सरकारचे जे कायदे आहेत हे कायदे याला निश्चितच कारणीभूत आहेत. सरकारी नोकरशहा आणि राजकारणी याला अर्थातच जबाबदार आहेत. आणि मीडियाने ह्यांच्यावरती हल्लाबोल केल्याशिवाय हे उघडकीस येणार नाही. आणि राईट टू इन्फॉर्मेशनचा नीटपणे वापर करून मनी लॉन्ड्रिंग, मगाशी मी जे सांगत होतो, हे जे लॉन्ड्रिंग ऑफ द मनी आहे, तर अँटी मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचा नीटपणे वापर करून हा एक भंडाफोड केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. यात एक हा काळा पैसा रोखण्यासाठीचा एक अतिशय साधा आणि सरळ मार्ग जो नेहमी चर्चा केली जाते, जी सर्वसामान्य माणसापर्यंत कळत नाही, म्हणजे त्याला ते समजत नाही याचं काय कारण आहे. पण भारतात म्हणजे हा कदाचित एकच देश असा आहे की जिथं म्हणजे मनी इन मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असलेला एकूण पैसा आणि आपल्याकडचं हायेस्ट डिनॉमिनेशन याचा जो रेशो आहे तो जगात सर्वात कमी आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित आपल्या इथं ब्लॅक मनी हा इतक्या मोठ्या प्रमाणात फिरतो. तर म्हणून याचं सोल्युशन म्हणून असं सांगितलं जातं की 1000च्या 500च्या या नोटा रद्द करून टाका. तर हा काळा पैसा खूप मोठ्या प्रमाणावरती याला आळा बसू शकतो. आपलं काय मत आहे याच्यावर? या डिनॉमिनेशन रद्द करून किती परिणाम होऊ शकेल या पॅरलल इकॉनॉमी? माझं स्पष्ट मत असं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेवढ्या नोटा छापते त्याला ते हिशोब देऊ शकतात. त्यामुळे नोटा रद्द झाल्या
तर संपूर्ण काळा पैसा गायब झाला का? मुळीच नाही. कारण नोटांच्या गड्ड्या ठेवणं घरात किंवा बाथरूममध्ये ठेवणं या 50-60च्या काळातल्या गोष्टी झाल्या हो. आता पेपरलेस बँकिंग आहे. त्यामुळे पेपरलेस मनी इज रेकॉर्डेड इन द बँक अकाउंट्स, इज रेकॉर्डेड. म्हणजे जमीन विकत घेतली जाते, सोनं विकत घेतलं जातं, बँकांमध्ये पैसे ठेवले जातात. कुठे गरज आहे नोटांची? तुम्ही सगळ्या नोटा रद्द करा, काय फरक पडतो? त्यामुळे हा 50-60-70च्या दशकापर्यंतचा उपाय झाला. आता तो उपाय कालबाह्य झालाय. आता पेपरलेस बँकिंग असा प्रकार चालू आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे हे सगळे जुने उपाय झाले, त्यातून काही फरक पडणार नाही. मुख्य प्रश्न असा आहे, मी तुम्हाला म्हणूनच सांगितलं, अँटी मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2005 साली आला. भारत स्वतंत्र झाला 1947 साली. मनी लॉन्ड्रिंगचा अर्थ हा पैसा किती ठिकाणून येतो मी तुम्हाला सांगतो. एक अफू, चरस, गांजा, त्यानंतर आता जगभर जी युद्ध चाललेली आहेत, शीतयुद्ध संपल्यानंतर पण युद्ध चाललेलं आहे. इराक वॉर झालं, अफगाणिस्तान वॉर झालं, पाकिस्तान झालं, आपण बॉर्डरवरती तैनाती फौज आहे. या ठिकाणी शस्त्रास्त्र विक्री जी होते, युद्ध तहकूब झाल्यानंतर सुद्धा शस्त्रास्त्र विक्री जी होते, त्याचा जो व्यापार चालतो, त्याच्यातून एका देशातून दुसऱ्या देशात पैसा येतो, याला क्रॉस बॉर्डर मनी ट्रान्सफर म्हणतात. ते मनी लॉन्ड्रिंगचा तो एक मोठा. त्यामुळे आर्म्स डीलिंग, मगाशी मी तुम्हाला सांगितलं नार्कोटिक्स, ह्याच्यातून जो पैसा येतो तो आज भारतातल्या नाही, जगातल्या विविध ठिकाणी देशांमध्ये जिथे हेवन्स म्हणतात, मनी हेवन्स, तिथे जातो. आणि तो भारतामध्ये अनेक हेवन्स आहेत. भारतातले पॉलिटिशियन्स हे चांगले पार्किंग लॉट्स आहेत. भारतातले पॉलिटिशियन्स, भारतातले फॉर दिस म्हणजे काय म्हणतात मनी लॉन्ड्रिंगसाठी भारतातले पॉलिटिशियन्स, भारतातले ब्युरोक्रॅट्स हे अत्यंत प्रॉक्झी नाव देऊन सुंदरपैकी ते पार्किंग लॉट्स आहेत. जसं आपलं कार पार्किंग असतं तसं हे स्वतः मनी लॉन्ड्रिंगसाठी पार्किंग लॉट बनतात. आणि म्हणून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय जो कायदा आहे मनी लॉन्ड्रिंगचा तो 2005 साली घेतला. म्हणून मी भारत सरकारचं स्वागत करतो. पण मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचा वापर करा ना, वापर करा. तुमचं जे काही इंटरनली एक डिपार्टमेंट आहे, EOW कामाला लावा, CBI कामाला लावा, भ्रष्टाचार खडून काढा, जनता तुम्हाला दाद देईल. त्यामुळे आदर्श एक उदाहरण झालं, CWC उदाहरण झालं. म्हणजे कितीतरी पटीने मनी लॉन्ड्रिंग बँकांच्या प्लॅटफॉर्म होतं. स्विस बँक मला वाटतं हे एक निमित्त चर्चेचं. भारतीय बँका, आफ्रिकेतल्या बँका, आशियातल्या बँका या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग आहे. भारत सरकारने कायदा केला, सुंदर. राईट टू इन्फॉर्मेशन कायदा केला, सुंदर. लोकांना अधिकार दिलाय, कायदा झालाय, कायद्याचा वापर करावा. प्रत्येक माणसाने भ्रष्टाचाराविरुद्ध उभं राहावं, आंदोलन करावं. आणि सरकार स्वच्छ झालं पाहिजे, कार्पोरेट गव्हर्नन्स निर्माण झालं पाहिजे. कार्पोरेट गव्हर्नन्स ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सर्वांनी पाळलं पाहिजे. प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर सगळीकडे आलं पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. हा जो सगळा विषय आहे की आता याला आळा घालण्यासाठी काय करावं लागेल याच्यावर आपण बोलणार आहोत पुढच्या भागात. पण आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची.